नमस्कार. शालेय संस्कार या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे. इयत्ता 9वी गणित भाग 2चा हा व्हिडिओ सेमी इंग्रजी व मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त आहे. इयत्ता 9वी गणित भाग 2 प्रकरण दुसरे समांतर रेषा पॅरलल लाईन्स या प्रकरणातील संकीर्ण प्रश्नसंग्रह 2 म्हणजेच प्रॉब्लेम सेट 2 मधील आपण प्रश्न चौथा, 5वा, 6वा आणि 7वा असे 4 प्रश्न अभ्यासणार आहोत. मागील व्हिडिओमध्ये आपण संकीर्ण प्रश्नसंग्रह 2 मधील पहिले 3 प्रश्न अभ्यासलेले होते. संकीर्ण प्रश्नसंग्रह 2 मधील प्रश्न चौथा. आकृतीत दर्शविल्याप्रमाणे दिलेल्या कोनांच्या मापांवरून कोन X व कोन Y यांची मापे काढा आणि सिद्ध करा रेषा L समांतर रेषा M. आकृती दिलेली आहे. इथे रेषा L आणि रेषा M यांची ही N छेदिका आहे. इथे आपल्याला कोन X आणि Y यांची मापे काढायची आहेत आणि X चा विरुद्ध कोन 130 अंश दिलेला आहे. कोन Y चा विरुद्ध कोन आहे तो 50 अंश दिलेला आहे. यावरून आपल्याला X आणि Y ची मापे काढायची आहेत आणि या रेषा L आणि M समांतर आहेत हे दाखवायचं आहे. सुरुवातीला आपण हा प्रश्न मराठी माध्यमांच्या विद्यार्थ्यांसाठी मराठीतून अभ्यासूया आणि नंतर सेमी इंग्रजीच्या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजीतून अभ्यासूया. आता या उदाहरणामध्ये रेषा L आणि रेषा M यांची N ही छेदिका आहे. कोन X चा विरुद्ध कोन 130 आहे. त्यामुळे या दोघांची मापे समान असणार आहेत कारण विरुद्ध कोन नेहमी एकरूप असतात. म्हणजेच X चं माप सुद्धा 130 अंश असणार आहे. मग तेच इथे लिहिलेलं आहे. गणित सोडवायला सुरुवात करूया. इथे कोन X बरोबर 130 अंश आपण आधार दिलेला आहे विरुद्ध कोन, कारण विरुद्ध कोन नेहमी एकरूप असतात म्हणजे समान मापाचे असतात. तसेच आकृतीत पाहिलं तर लक्षात येईल की Y चा विरुद्ध कोन 50 आहे. म्हणजेच हा कोन 50 आहे म्हणजे Y चं माप सुद्धा 50 अंशच असणार आहे कारण हे सुद्धा विरुद्ध कोन आहेत. म्हणजेच इथे लिहिलंय त्याचप्रमाणे, म्हणजेच सेमी इंग्रजीचे विद्यार्थी ते सिमिलरलीला LLY लिहितील, LLY म्हणजे सिमिलरली. म्हणजेच मराठी माध्यमाचे विद्यार्थी लिहितील त्याचप्रमाणे. कोन Y बरोबर सुद्धा 50 म्हणजेच हे दोन्ही कोन सुद्धा एकरूप आहेत कारण आधार दिला विरुद्ध कोन. विरुद्ध कोन नेहमी एकरूप असतात. आता पुन्हा आकृतीत पाहूया. आपण इथे X आणि Y या दोन्ही कोनांची मापे काढली. X चं माप कळलेलं आहे 130 अंश कारण हा विरुद्ध कोन आहे. Y चं माप पण कळलेलं आहे 50 अंश कारण हे दोघे विरुद्ध कोन आहेत. विरुद्ध कोन नेहमी एकरूप असतात. आता आपल्याला या दोन रेषा समांतर आहेत की नाही ठरवायचं आहे. मग त्यासाठी आपण या X कोनाची आणि 50 या कोनाची दोघांची बेरीज घेऊया. X चं माप आत्ताच आपण काढलेलं आहे की 130 अंश आहे. इथे लिहिलेलं आहे विरुद्ध कोनाचा गुणधर्म वापरून. मग हा 130 अंश आहे आणि हा कोन 50 आहे. हे दोघे या दोन रेषांच्या या छेदिकेमुळे होणारे हे अंतरकोन आहेत. मग अंतरकोन जर पूरक असतील तर या रेषा समांतर असतात. आपण हे पाहिलेलं आहे. मग इथे आपण अंतरकोन कसोटीचा वापर करणार आहोत. या दोघांची बेरीज 180 अंश येते का ते आपण तपासून पाहूया. म्हणून इथे लिहिलं कोन X अधिक 50 बरोबर, मग X चं माप इथे ठेवलं 130 अंश जे आता आपण वरती काढलेलं आहे आणि 50 आहे तसेच ठेवले. मग 130 अंश अधिक 50 अंशांची बेरीज झाली 180 अंश. म्हणजे X आणि 50 या दोघांची बेरीज येते 180. म्हणजेच इथे अंतरकोन पूरक आहेत हे आपल्या लक्षात येते कारण जेव्हा दोन कोनांची बेरीज 180 अंश असते तेव्हा त्यांना परस्परांचे पूरक कोन म्हणतात. मग इथे X आणि 50 हे पूरक कोन आहेत कारण त्यांची बेरीज 180 आलेली आहे आणि हे अंतरकोन देखील आहेत. म्हणजेच इथे आकृतीत कळतंय की इथे दोन्ही अंतरकोन आहेत X आणि 50 हे पूरक आलेले आहेत म्हणजे त्यांची बेरीज 180 अंश आलेली आहे. म्हणजेच या दोन रेषा समांतर आहेत कारण अंतरकोन कसोटीनुसार जेव्हा दोन रेषांना एका छेदिकेने छेदले असता होणारे अंतरकोन पूरक असतात तेव्हा त्या रेषा समांतर असतात. अशी अंतर कसोटी आपण अभ्यासलेली आहे. तेव्हा या अंतरकोन कसोटीचा उपयोग करून आपण इथे लिहू शकतो की अंतरकोन पूरक आलेले आहेत म्हणजेच रेषा L समांतर रेषा M आहे अंतरकोन कसोटीनुसार. आणि हेच आपल्याला सिद्ध करायचं होतं. म्हणून इथे रेषा L समांतर रेषा M आहे अंतरकोन कसोटीनुसार.
आता हाच प्रश्न आपण सेमी इंग्रजीच्या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजीतून अभ्यासूया. प्रॉब्लेम सेट 2, क्वेश्चन नंबर 4. In the figure, from the given measures of angles, find the measures of angle X and angle Y and hence show that line L parallel line M. In this figure, the vertically opposite angle of X is 130 degree and vertically opposite angle of Y is 50 degree. It is given. Here line L and M are the two lines and line N is its a transversal. So here the measure of angle X is 130 degree because 130 and X are vertically opposite angles and vertically opposite angles are always congruent, means their measures are equal. So X is also 130 degree. Similarly here Y and 50 degree, these two angles are vertically opposite angles, so they are also congruent. So they have equal measure. So the measure of angle Y is also 50 degree. So we can write here angle X is equal to 130 degree vertically opposite angles, because we know that the vertically opposite angles are always congruent, means their measures are same. So angle X is equal to 130 degree. Similarly, so double LY means similarly angle Y is equal to 50 degree. Reason is same, vertically opposite angles are congruent, or simply you can write vertically opposite angles. So in this figure, so these two angles are vertically opposite, so they are equal, and Y and 50 are also vertically opposite, so they are equal angles. So now we get the value of X here. So value of X is 130 degree and 50 degree. So these two angles are interior angles formed by this transversal. So this transversal intersect the two lines L and M. So the angle X and angle 50 degree. So these two angles are the interior angles so formed by this transversal. So if the two interior angles formed by this transversal are supplementary, then we say that these two lines are parallel. So this is the interior angles test. So by using interior angles test, we can decide whether these two lines are parallel or not. So we have to check the interior angles are supplementary or not. So take the sum of these two angles and let us check whether they are supplementary or not. So we will take here the sum of these two interior angles here. So angle X plus 50 degree, the value of X is already we have found here 130. So put the value of X here. So 130 plus 50 degree. So addition of these two angles is 180 degree. So angle X plus angle 50 degree is equal to 180 degree. So the sum of these two angles is 180 degree, means here the interior angles are supplementary. We know the definition of supplementary angles. If the sum of measures of two angles is 180 degree, then the angles are called as supplementary angles. So here these two angles are supplementary angles, but these two angles are interior also. So interior angles are supplementary here. So by interior angles test, we can write here line L is parallel to line M by interior angles test. So now look at the figure again. So these two angles are interior angles and they are supplementary because the value of X is 130 and 130 plus 50 is 180. So their sum is 180, means interior angles are supplementary, means these two lines are parallel. Hence the proof. Hence we have proved here line L is parallel to line M by using interior angles test. आता संकीर्ण प्रश्नसंग्रह 2 मधील प्रश्न 5वा अभ्यासूया. गणित असं दिलेलं आहे, AB समांतर CD समांतर EF आणि रेषा QP त्यांची छेदिका आहे. जर YZ बरोबर 3/7 म्हणजे Y/Z बरोबर 3/7 असं गुणोत्तर दिलेलं आहे, तर X ची किंमत काढा. आकृतीत पहा, इथे AB रेषा CD आणि रेषा EF या तीनही रेषा समांतर आहेत म्हणून दिलेला आहे. ही QP त्यांची छेदिका आहे. कोन Y आणि कोन Z यांचं गुणोत्तर आपल्याला दिलेलं आहे 3/7 आणि त्यावरून आपल्याला X ची किंमत काढायची आहे. X इथे कोन दिलेला आहे. आता या गणितामध्ये आपल्याला YZ हे गुणोत्तर दिलेलं आहे 3/7, म्हणून मी सुरुवातीला लिहिलं YZ बरोबर 3/7 हे दिले आहे.
मग आता इथे जे दिलेलं गुणोत्तर आहे त्याची समान पट इथे आपण ए या अक्षराने मानलेली आहे. म्हणजेच हे दोन्ही कोन जे आहेत वाय आणि झेड यांचं गुणोत्तर दिलंय 3:7. मग यातली जर समान पट आपण ए मानली तर या दोन्ही कोनांची मापे अशी होतील की वाय बरोबर 3a आणि झेड बरोबर 7a अंश अशी होतील. मग तेच मी नवीन ओळीला लिहिलेलं आहे की वाय बरोबर 3a अंश आणि झेड बरोबर 7a अंश, कारण यांच्यातील समान पट आपण ए मानलेली आहे. त्यामुळे या दोघांनाही मी ए ने गुणलेलं आहे. म्हणजेच त्यांच्यातली समान पट ए इथे मानल्यामुळे दोन्ही कोनांची मापे अशी झाली. वाय बरोबर झालं 3a आणि झेड बरोबर 7a अंश. याला मी विधान 1 म्हटलेलं आहे. शिवाय आपल्याला गणितात सांगितलंय की या तीनही रेषा समांतर आहेत, त्यांची ही छेदिका आहे. मग इथे तेही लिहिलंय मी 3 समांतर रेषा आहेत हे दिलेलं आहे. मग यावरून आपण इथे आणखीन एक कोन आकृतीत मी घेतलेला आहे. हा जो वायचा विरुद्ध कोन आहे त्याला मी के अक्षर घेतलेला आहे. मग वायचा विरुद्ध कोन के आहे आणि आपल्याला माहिती की विरुद्ध कोन एकरूप असतात. मग आत्ताच आपण काढलं इथे की वायचं माप 3a अंश आहे. वायचं माप 3a अंश आहे म्हणजे या केचं माप सुद्धा 3a अंश असणार आहे, कारण वायचा विरुद्ध कोन के आहे. आपल्याला माहिती की विरुद्ध कोन नेहमी एकरूप असतात म्हणजेच ते समान मापाचे असतात. मग वायचं माप जर 3a अंश आहे तर केचं माप सुद्धा 3a अंशच असणार आहे. तेच इथे लिहिलेलं आहे की वाय बरोबर के अंश, वाय बरोबर कोन के बरोबर 3a अंश. याला आधार दिलेला आहे विरुद्ध कोन, कारण विरुद्ध कोन एकरूप असतात. याला मी विधान 2 म्हटलेलं आहे. आता पुन्हा या आकृतीत पाहूया. इथे के आणि झेड हे दोन्ही कोन या 2 रेषा समांतर आहेत, कारण तिन्ही रेषा समांतर दिलेला आहे. म्हणजे या 2 रेषा समांतर आहेत, त्यांची ही क्यूपी छेदिका आहे हे गणितात दिलेलं आहे. त्यामुळे होणारे के आणि झेड हे आंतरकोन होतात आणि आंतरकोन हे पूरक असणार आहेत, कारण इथे रेषा समांतर आहेत. जेव्हा 2 समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता आंतरकोन नेहमी पूरकच असतात, कारण रेषा समांतर असतील तर आंतरकोन नेहमी पूरक असतात. म्हणजेच के आणि झेड यांची बेरीज 180 असली पाहिजे. म्हणजेच तो गुणधर्म इथे वापरलाय की कोन के अधिक कोन झेड बरोबर 180 अंश. आधार दिलेला आहे आंतरकोन, कारण 2 समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्यामुळे होणारे आंतरकोन नेहमी पूरक असतात, म्हणजेच बेरीज 180 अंश असते. तेव्हा हा आधार इथे देऊन या दोघांची बेरीज 180 अंश घेतलेली आहे. मग आता या ठिकाणी आपण दोघांच्या किमती ठेवूया. इथे के ची किंमत आपण आत्ताच काढली की 3a अंश आहे. झेड ची किंमत इथे मगाशीच वर लिहिलेली आहे 7a अंश आहे विधान 1 मध्ये. म्हणून विधान 1 आणि 2 मधल्या ज्या किमती आहेत झेड आणि के च्या, या आपण किमती इथे ठेवल्या. के ची किंमत ठेवली 3a अंश, झेड ची किंमत ठेवली 7a अंश बरोबर 180 तसेच आहेत. मग या दोघांची बेरीज झाली 3a अधिक 7a म्हणजे 10a बरोबर 180 अंश. आणि इथे ए ची किंमत काढूया. मग 10 ला इकडे आणलं, छेदात आले, 180/10 म्हणजेच ए बरोबर मिळाले 18 अंश. मग आता ए ची किंमत 18 मिळाली की आपण इथे वाय आणि झेड दोघांच्या किमती इथे काढू शकतो. मग इथे मी फक्त वाय चीच किंमत काढतोय. मग वाय ची किंमत आहे 3a अंश. मग आलेली ए ची किंमत इथे ठेवली म्हणजे 3 गुणिले ए म्हणजेच 3 गुणिले 18 करायचं, कारण 3 आणि ए मध्ये गुणाकार आहे. मग ए ची किंमत इथे 18 ठेवली म्हणजेच 3 गुणिले 18 झाले म्हणजेच 18 त्रिक 54 अंश असं वायचं माप आपल्याला मिळालं. मग वायचं माप मिळाल्यानंतर यावरून आपण एक्सचं माप काढू शकतो. मग ते कसं काढायचं आहे त्यासाठी आपण आकृती पाहूया. तेव्हा आत्ता आपण पाहिलं की वायचं माप आलेलं आहे 54 अंश. मग वाय 54 आहे. इथे एबी आणि सीडी या 2 रेषा समांतर आहेत, त्यांची ही छेदिका आहे. त्यामुळे होणारे कोन एक्स आणि वाय हे आंतरकोन आहेत. आणि आपल्याला माहिती की 2 समांतर रेषांच्या एका छेदिकेने छेदल्यामुळे होणारे आंतरकोन पूरक असतात. म्हणजे मगाशी वापरलेला गुणधर्म पुन्हा इथे वापरायचा आहे. आपण जसं इथे के आणि झेड ची बेरीज 180 घेतली कारण हे आंतरकोन होते, हे पूरक होते कारण 2 रेषा समांतर होत्या, तसंच इथे एबी आणि सीडी या 2 रेषा समांतर आहेत आणि ही छेदिका आहे. त्यामुळे होणारे एक्स आणि वाय हे आंतरकोन आहेत आणि इथे 2 समांतर रेषांमुळे तयार होणारे आंतरकोन नेहमी पूरक असतात. म्हणजे इथे एक्स आणि वाय ची बेरीज सुद्धा 180च असणार आहे. जसं मगाशी या दोघांची बेरीज 180 घेतली तसंच आता या दोघांची बेरीज 180 होणार आहे. म्हणजेच इथे आपण लिहू शकतो की कोन एक्स अधिक कोन वाय बरोबर 180. पण त्यामध्ये वायचं माप आपल्याला कळलेलं आहे ते 54 अंश आहे. मग ती किंमत आपण इथे ठेवून एक्सची किंमत काढू शकतो. मग तेच इथे मी सोडवलेलं आहे.
कोन एक्स अधिक कोन वाय बरोबर 180 अंश, कारण ते अंतरकोन आहेत, ते पूरक असणार आहेत, कारण दोन रेषा समांतर दिलेला आहे, म्हणजेच अंतरकोन पूरक घेतले. मग इथे वाय ची किंमत आत्ताच काढली आपण 54 अंश, ती वायच्या जागी ठेवली. कोन एक्स अधिक 54 बरोबर 180 अंश. मग या 54 ला उजवीकडे घेतलं, ते वजा झाले, म्हणजेच इथे सोडवलंय कोन एक्स बरोबर 180 वजा 54, आणि 180तून 54 गेले 126 झाले, म्हणजेच कोन एक्सचं माप मिळालं आपल्याला 126 अंश. या पद्धतीने आपण इथे कोन एक्सचं माप काढलंय. म्हणजे या गणितामध्ये आपण विरुद्ध कोनाचा उपयोग केलाय आणि अंतरकोन पूरक असतात हा गुणधर्म दोनदा वापरलाय आणि त्यावरून हे उदाहरण सोडवलेलं आहे. आता सेमी इंग्रजीच्या विद्यार्थ्यांसाठी हे उदाहरण इंग्रजीतून अभ्यासूया. क्वेश्चन नंबर 5 फ्रॉम प्रॉब्लेम सेट 2. In this figure, AB parallel to CD parallel to EF. So these three lines are parallel, it is given, and line QP is the transversal. If Y to Z is equal to 3 to 7, so the ratio of these two angles is Y to Z. So this ratio of these two angles is 3 to 7, means 3 upon 7. Then find the measure of angle X. So angle X is here. So we have to find the measure of this angle X in this figure. Now let us start to solve this example. In this example, the ratio of Y to Z is given 3 to 7. So I write here Y to Z is equal to 3 to 7. So this is given. Now this is the ratio, and here the common multiple of the given ratio be A. So I denote here the common multiple of the given ratio is A. So I write here, let the common multiple of given ratio be denoted by this small letter A. So we get the value of these two angles are, angle Y is 3A degree and angle Z is 7A degree, because I assume that the common multiple of the given ratio is A. So Y equal to 3A degree and measure of angle Z is 7A degree. So I get the values of Y and Z. So call this is statement 1. Now also we have given that the given three lines are parallel. AB is parallel to CD is parallel to EF. So look at the figure here. These three lines are parallel and QP is the transversal. It is given in the example. So I write here AB parallel CD parallel EF. It is given. Now look at the figure here. I also denote one letter angle K here. Angle K is the opposite angle of this Y. So Y and K are vertically opposite angles, and these two angles are congruent. So the value of Y is 3A degree here. So the angle K is also 3A degree, because vertically opposite angles are congruent. So I write here angle Y is equal to angle K is equal to 3A degree, because vertically opposite angles are always congruent. So this is the reason here. So these two are the opposite angles. So opposite angles are congruent. So K is also 3A degree. Now look at the figure again. Here angle K and angle Z are the interior angles formed by this transversal of these two parallel lines. Here CD is parallel to EF and QP is the transversal. So angle K and Z are so formed are interior angles, so they must be supplementary, means their sum is 180. Because the lines are parallel, then the interior angles so formed are supplementary angles, so their sum is 180. So K plus Z is equal to 180. So I write here angle K plus Z is equal to 180 degree, because interior angles are supplementary. So the value of K and Z I put here from 1 and 2. Here in statement 2, the value of K is 3A degree. So instead of K, I write here 3A, and from 1, the value of Z is 7A. So angle Z is 7A degree here. So 3A plus 7A is equal to 180. So I can write here 3A plus 7 is 10A. So 10A is equal to 180. So we can find the value of A here. So take this 10 to the right hand side, it becomes in, it will be in the denominator. So A is equal to 180 upon 10. So 0 cancelled here. So 18 degree is the answer. So angle A is equal to 18 degree. So angle A means here the common multiple is A.
not angle A. The common multiple of the given ratio is A. So A is equal to 18 degree. Now put this 18 here in the value of Y. So Y is 3A degree. So I write here angle Y is equal to 3A degree, means the value of 18 here we can put, so 3 into 18, because 3 into A, so 3 into 18 means 54 degree. So the measure of angle Y is 54 degree. Now here look at the figure. Here angle Y is 54 degree. Now look at the figure again. Y is 54 degree and here line AB and CD are parallel. It is given. And QP is the transversal here. So angle X and Y formed are the interior angles. So again interior angles are supplementary, similar to this K and Z. So K and Z are also interior angles and they are supplementary. Similarly here, angle X and angle Y are also supplementary angles because the lines are parallel. So whenever the lines are parallel, then the interior angles so formed are supplementary, means their sum is 180 degree. So we can write here angle X plus angle Y is equal to 180 degree. So I write here angle X plus angle Y is equal to 180 degree because interior angles are supplementary angles. So simply we can write interior angles. So angle X plus angle Y is equal to 180 interior angles. Now put the value of Y here. Just we found the value of Y is 54. So put the value of Y as 54. So angle X plus 54 is equal to 180. So take this 54 to the right hand side. It becomes minus here. So I solved here. Angle X is equal to 180 minus 54, and the subtraction of these two numbers is 126 degree. So angle X is equal to 126 degree. In this way we found the value of X here. So in this example we have applied only two properties. One is vertically opposite angles are congruent, and another property is interior angles are supplementary. So by using these two properties we have solved this example and we get the value of X is 126 degree. आता संकीर्ण प्रश्न संग्रह 2 मधील प्रश्न 6वा सोडवूया. आकृतीत दिलेला आहे की जर रेषा Q समांतर रेषा R आहे आणि रेषा P त्यांची छेदिका आहे, तर कोन A चं माप दिलेलं आहे 80. यावरून आपल्याला F आणि G च्या किमती काढायच्या आहेत. मग आकृती पाहूया. रेषा Q आणि रेषा R समांतर दिलेला आहे, त्यांची ही P छेदिका आहे. इथे कोन A चं माप दिलेलं आहे 80 अंश, हा कोन दिलेला आहे 80. मग यावरून आपल्याला F आणि G यांच्या किमती काढायच्या आहेत. F कोन इथे आणि G इथे आहे. या दोन कोनांची मापे काढायची आहेत. इथे गणित सोडवताना आपण वेगवेगळ्या गुणधर्मांचा वापर करून वेगवेगळ्या पद्धतीने या गणितामध्ये गुणधर्मांचा वापर करून हे गणित सोडवता येईल. मी इथे विशिष्ट प्रकारचे गुणधर्म म्हणजेच विरुद्ध कोन आणि आंतरकोन पूरक रेषेजोडीतील कोनांचा वापर करून मी हे उदाहरण सोडवतोय. हेच उदाहरण सोडवताना इतरही काही गुणधर्मांचा उपयोग करून सुद्धा हे गणित सोडवता येऊ शकतं. मग आता हे उदाहरण सोडूया. इथे Q समांतर R दिलेला आहे गणितामध्ये, म्हणून मी लिहिलं Q समांतर R दिले आहे. कोन A चं माप दिलेलं आहे 80 गणितामध्ये, मग इथे लिहिलं कोन A बरोबर 80, ते पण दिले आहे. मग कोन C चं माप आपण काढू शकतो, कारण कोन A चा विरुद्ध कोन C आहे. जर कोन A 80 अंश असेल तर कोन C चं माप पण 80 अंश असेल, कारण विरुद्ध कोन नेहमी एकरूप असतात, त्यांची मापे समान असतात. म्हणून इथे लिहिलं मी कोन C बरोबर कोन A बरोबर 80 अंश, कारण A चं माप 80 होतं म्हणजे C चं माप पण 80, कारण कोन A आणि C विरुद्ध कोन आहेत. म्हणून मी लिहिलं कोन C बरोबर कोन A बरोबर 80 अंश, आधार दिला विरुद्ध कोन, याला मी म्हटलं विधान 1. आता कोन C आणि F कडे पाहूया. कोन C चं माप तुम्हाला कळलेलं आहे 80 अंश आहे. मग यावरून F चं माप काढू शकतो, कारण दोन रेषा समांतर दिलेला आहे, त्यांची ही छेदिका आहे आणि त्यामुळे होणारे कोन C आणि F हे आंतरकोन आहेत. आणि दोन समांतर रेषांच्या एका छेदिकेने छेदल्यामुळे होणारे आंतरकोन पूरक असतात, म्हणजेच त्यांची बेरीज 180 अंश असते. म्हणजे इथे कोन C आणि कोन F यांची बेरीज 180 आहे. म्हणजेच इथे लिहिलंय कोन C अधिक कोन F बरोबर 180 अंश, कारण आंतरकोन पूरक आहेत, कारण दोन रेषा समांतर येथे दिलेला आहे. म्हणजेच कोन C आणि F यांची बेरीज 180 घेतली, आंतरकोन पूरक. मग यामध्ये कोन C चं माप आत्ताच आपण वर काढलेलं आहे 80 अंश आहे विधान 1 मध्ये, ते इथे वापरलं.
कोन सी जागी लिहिले 80 अंश. एफचं माप काढायचंय म्हणून ते तसंच ठेवलं. बरोबर 180. तसेच या 80ला मी इकडे पाठवलं उजवीकडे, ते इथे सोडवलंय. कोन एफ बरोबर एफला डावीकडे तसंच ठेवलं, 80ला फक्त उजवीकडे घेतलं, त्यामुळे ते वजा झाले. म्हणजे 180 वजा 80, या दोघांची वजाबाकी झाली 100. म्हणजेच कोन एफचं माप मिळालं 100 अंश. मग इथे कोन एफ इथे आहे, या कोनाचं माप कळलेलं आता आपल्याला 100 अंश आहे. मग एफ वरनं जी काढायचं असेल तर पुन्हा इथे आपण पाहू शकतो की कोन एफ आणि कोन जी हे रेषीय जोडीतले कोन आहेत. म्हणजेच या दोघांची बेरीज पुन्हा 180 असणार आहे, कारण रेषीय जोडीतले कोन नेहमी पूरक असतात. कारण रेषीय जोडीतल्या कोनांच्या मापांची बेरीज 180 अंशच असते. म्हणजे आपण त्या गुणधर्माचा इथे वापर केला. कोन एफ अधिक कोन जी बरोबर 180, आधार दिला रेषीय जोडीतील कोन, कारण रेषीय जोडीतील कोनांची बेरीज सुद्धा 180च असते. मग इथे आत्ताच आपण एफचं माप काढलेलं आहे 100, ते इथे एफच्या जागी लिहिलं. म्हणजे 100 अधिक कोन जी तसाच बरोबर 180. तसेच एफच्या जागी फक्त 180 एफच्या जागी फक्त मी 100 अंशी किंमत इथे ठेवलेली आहे. मग या 100ला उजवीकडे पाठवलं. जी कोनाचं माप काढायचंय त्यामुळे ते डावीकडे तसंच ठेवलं. 180 उजवीकडे आहे तसेच आहेत, फक्त 100 उजवीकडे घेतले ते वजा झाले. म्हणजे 180तून 100 वजा झाले, 80 राहिले. म्हणजे कोन जीचं माप आपल्याला कळलं 80 अंश. मग इथे कोन एफचं माप काढलेलं आहे आपण 100 आणि कोन जीचं माप काढलेलं आहे 80 अंश. मग या दोन्ही कोनांची मापे आपण इथे काढलेली आहेत. आता हेच उदाहरण आपण सेमी इंग्रजीच्या विद्यार्थ्यांसाठी पाहूया. क्वेश्चन नंबर 6 फ्रॉम प्रॉब्लेम सेट 2. In this example, in the figure, line Q is parallel to line R. It is given. So line Q and R are parallel lines and line P is the transversal. So this is the transversal. And angle A is 80 degrees. So the value of A is 80 here. It is given. Now we have to find here the values of angle F and angle G. So these two angles we have to find, F and G. Now let us start the example. So here line Q and line R are parallel. So Q is parallel to R, it is given. So I write here given. Angle A is also 80 degrees. So I write here angle A is equal to 80 degrees. This is also given in the example here. So write given. Now look at the figure. Angle A and angle C are vertically opposite angles. So they are congruent. Because vertically opposite angles are always congruent, means they have equal measure. So angle A is 80, means angle C is also 80 degree. So I write here angle C is equal to angle A is equal to 80 degree. Call this is 1 and reason is opposite angles. Or you can write vertically opposite angles. And vertically opposite angles are always congruent, means they have equal measure. So angle C and angle A are both are equal, have a measure 80 degree. Now look at the figure. Now we get the value of C here. A is 80, means C is also 80. Now C and F are the interior angles formed by this transversal. And here the lines are parallel, it is given. So lines are parallel and angle C and F are the interior angles. So whenever the transversal intersect the two parallel lines, then the interior angles so formed are supplementary angles. So their sum is 180. So angle C plus angle F is 180 degree. So I write here angle C plus angle F is equal to 180 degree because interior angles are supplementary angles. So their sum is 180. Now put the value of C here. Just we found in statement 1, the value of C is 80 degree. So I put here the value of C is 80. So instead of C I write here 80. The value of C put here 80, angle F as it is and 180 degree as it is. Now take this 80 to the right hand side, it becomes minus. So here angle F as it is, take this 80 to the right hand side, it becomes minus. So 180 as it is. So angle F is equal to 180 minus 80 and the subtraction of these two is 100. So angle F is equal to 100 degree. So we get the value of angle F here. So we get this angle is 100 degree. Now look at the figure again. Angle F and angle G are the linear pair of angles here.
So the linear pair angles are always supplementary angles, means their sum is also 180 degree. So I can write here angle F plus angle G is equal to 180 degree because these are the linear pair angles, and linear pair angles are always supplementary, means their sum is 180 degree. So I write here the sum of these two angles is 180 degree. Now put the value of F. Just we found the value of F is 100. So put the value of F here 100, angle G as it is, 180 degree right hand side as it is. Now solve this equation for G. So angle G we have to find. So angle G as it is to the left hand side. Take this 100 to the right hand side, it becomes minus. So 180 minus 100 is 80. So angle G is equal to 80 degree. So in this way we get the value of F is 100 and angle G is 80. So these two angles we have to find here. So angle F is 100 degree and angle G is 80 degree. So in this example we have applied the three properties. First is opposite angles are congruent, then the interior angles are supplementary, and then linear pair angles are also supplementary. So by using these three properties we got the value of F and G. आता संकीर्ण प्रश्नसंग्रह 2 मधला प्रश्न 7वा सोडूया. आकृतीत रेषा AB समांतर रेषा CF दिलेला आहे आणि रेषा BC सुद्धा ED ला समांतर दिलेली आहे. तर सिद्ध करायचंय अँगल ABC बरोबर अँगल FDE. आकृती पाहूया म्हणजे कळेल. इथे रेषा AB आणि ही रेषा CF या दोन रेषा समांतर आहेत. शिवाय रेषा BC आणि रेषा ED पण समांतर आहेत, म्हणजे या उभ्या रेषाही समांतर आहेत, आडव्या रेषा पण समांतर आहेत दिलेला आहे. आणि यावरून आपल्याला दाखवायचं आहे की अँगल ABC म्हणजे हा अँगल आणि अँगल FDE म्हणजे हा Y अँगल, हे दोन अँगल आपल्याला समान आहेत दाखवायचं आहे. म्हणजेच हे दोन्ही कोन एकरूप आहेत हे आपल्याला दाखवायचं आहे. म्हणजेच कोन ABC आणि कोन FDE एकरूप आहेत हे आपल्याला दाखवायचं आहे. मग गणित सोडवूया. पहा इथे रेषा AB आणि रेषा CF समांतर आहे हे गणितात दिलेलं आहे आपल्याला. इथे दिलेलं आहे या दोन्ही रेषा समांतर आहेत, त्यांची ही छेदिका होईल. म्हणजे या दोन उभ्या रेषा समांतर आहेत, त्यांची BC छेदिका आहे. त्यामुळे होणारे हे जे दोन कोन आहेत, कोन ABC म्हणजे हा कोन X आणि कोन BCD म्हणजे हा Z, हे दोन्ही कोन एकरूप होणार आहेत कारण हे व्युत्क्रम कोन आहेत. कारण दोन रेषा समांतर आहेत हे दिलेलं आहे. मग दोन रेषा समांतर असतात, त्यांना एका छेदिकेने छेदले असता होणारे व्युत्क्रम कोन एकरूप असतात. म्हणजेच कोन X आणि कोन Z एकरूप आहेत कारण ते व्युत्क्रम कोन आहेत. म्हणजेच मी इथे लिहिलंय की AB समांतर CF दिले आहे, BC त्यांची छेदिका आहे. इथे या दोन रेषा समांतर झाल्या, ही छेदिका झाली, त्यामुळे होणारे कोन X आणि Z हे व्युत्क्रम कोन आहेत. मग तेच इथे लिहिलंय कोन ABC बरोबर कोन BCD, म्हणजेच कोन X बरोबर कोन Z एकरूप झाले. या दोघांना मी नावं दिलेली आहेत, X आणि Z ने मी हे कोन दर्शवलेले आहेत, म्हणजेच ते व्युत्क्रम कोन आहेत. कारण दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता होणारे व्युत्क्रम कोन एकरूप असतात, म्हणजे समान मापाचे असतात. याला मी विधान 1 म्हटलेलं आहे. आता पुन्हा आकृतीत पाहूया. BC समांतर ED हे पण दिलेलं आहे गणितामध्ये. BC समांतर ED दिलेला आहे. म्हणजेच आता हे दोन्ही कोन पुन्हा एकरूप आहेत कारण या दोन समांतर रेषांची ही CF छेदिका आहे किंवा PF छेदिका आहे म्हणू शकता. मग त्यामुळे होणारे हे संगत कोन आहेत आणि दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता होणारे संगत कोन एकरूप असतात. म्हणजे Z आणि Y सुद्धा एकरूप आहे. मग Z म्हणजेच आहे कोन BCD आणि Y म्हणजेच आहे EDF. म्हणजे हे दोन्ही कोन Z आणि Y एकरूप आहेत, तेच मी इथे लिहितोय आधार संगत कोन. म्हणजेच इथे लिहिलं कोन BC समांतर ED PF त्यांची छेदिका हे सगळं दिलेलं आहे गणितामध्ये. म्हणजेच कोन BCD बरोबर कोन EDF आहे. याला विधान 2 म्हटलं. आधार दिला संगत कोन, कारण दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता होणारे संगत कोन एकरूप असतात. म्हणजे Z आणि Y सारखे आहे. आता 1 आणि 2 कडे जर नीट पाहिलं तर लक्षात येईल की 1 मध्ये दिले X आणि Z एकरूप आहे, इथे दिले Z आणि Y एकरूप आहे. म्हणजे याचा अर्थ काय आहे की पहिला कोन दुसऱ्याशी एकरूप आहे, इथे दुसरा कोन तिसऱ्याशी एकरूप आहे. म्हणजेच पहिला आणि
तिसरा कोन सुद्धा एकरूप आहे. म्हणजेच आपण इथे लिहू शकतो की एबीसी जर बीसीडीशी एकरूप आहे आणि ते बीसीडी जर ईडीएफशी एकरूप आहे म्हणजेच एबीसी आणि ईडीएफ सुद्धा एकरूप आहेत. मग तेच इथे खाली लिहिलंय विधान 1 व 2 वरून एबीसी आणि ईडीएफ सुद्धा एकरूप आहे. कारण 1 आणि 2 वरून आपल्याला लगेच लक्षात येत आहे एबीसी आणि बीसीडी एकरूप आहे, ते बीसीडी आणि ईडीएफ एकरूप आहे म्हणजे एबीसी आणि ईडीएफ सुद्धा एकरूप आहे. ते विधान 1 आणि 2 वरून आपण लिहिलंय आणि तेच आपल्याला सिद्ध करायचं होतं. आता प्रश्न 7वा आपण सेमी इंग्रजीच्या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजीतून अभ्यासूया. इन फिगर AB parallel CF and BC parallel ED. Then prove that angle ABC is equal to angle FDE. Now look at the figure. Here AB is parallel to CF, it is given, and also line BC and line ED are also parallel. So vertical lines are parallel and horizontal lines are also parallel. So I write here AB parallel CF and BC is the transversal. Look at the figure here. This AB and CF are parallel and BC is its a transversal. So angle ABC is denoted by X and angle BCD is denoted by Y. So this angle X and Z are the alternate angles formed by this transversal BC. So these two lines are parallel and BC is its a transversal. So angle X and Z are the alternate angles, so they are congruent because the lines are parallel. So whenever the lines are parallel and transversal intersect to them, then alternate angles so formed are congruent. So I can write here angle ABC is equal to angle BCD, means angle X and Z are congruent, means they are equal. So I can write here, therefore angle ABC is equal to angle BCD, they are equal. Call this is statement 1. Reason is alternate angles because alternate angles are congruent here. So these two angles are congruent. So I can write angle X is equal to Z because angle ABC is denoted by X and angle BCD is denoted by Z. So ABC is equal to BCD means X is equal to Z. So call this is 1. Now BC is parallel to ED and this PF is the transversal. Now these horizontal lines are also parallel and this PF is the transversal. So angle Z and angle Y are the corresponding angles formed by this transversal. So whenever the lines are parallel, then the corresponding angles so formed are also congruent. So this Z and Y are also congruent, but Z means angle BCD is equal to angle EDF. So I can write here angle BCD is equal to EDF means Z is equal to Y. So these two angles are congruent. So call this is equation statement 2 and reason is corresponding angles. So these two corresponding angles are congruent because lines are parallel and this is the transversal. So from 1 and 2 we get angle ABC is equal to BCD. And here BCD is equal to EDF, means first angle is congruent to second and second is congruent to third. It means first and third are also congruent. Here X is congruent to Z and Z is congruent to Y, means X and Y are congruent. So look at figure. X is congruent to Z and Z is congruent to Y, means first is congruent to second and second is congruent to third, means first and third are also congruent, means they are equal. So X and Y are equal and this is we have to prove. So X means ABC and Y means EDF. So we can write angle ABC is equal to EDF from 1 and 2. So from 1 and 2 we get angle ABC is equal to EDF and EDF is nothing but FDE. So we can write angle ABC is equal to angle FDE and this is we have to prove. So hence the proof.